फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील नाईकबोमवाडी तालुका फलटण गावच्या शेजारी असलेल्या तातमगिरी समाधी स्थळाच्या पायथ्याला मान तालुक्यातील ढाकणी येथील अंकुश बापू नरबट वय 22 या युवकाची दिनांक 15 फेब्रुवारी रोजी हत्या झाली। या हत्या प्रकरणातील 5व्या आरोपीला बेड्या ठोकण्यात फलटण ग्रामीण पोलिसांना यश आले आहे। खांडजपाटी पावणेवाडी तालुका बारामती येथील विशाल उर्फ नाना पोपट जाधव याला फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाने पकडून गजाआड केले आहे। या प्रकरणातील पिंपरत तालुका फलटण येथील 4 संशयित आरोपींना या अगोदरच बेड्या ठोकण्यात फलटण ग्रामीण पोलिसांना यश आले आहे। अंकुश नरबट हत्या प्रकरणातील वापरण्यात आलेली दुचाकी पिंपरत ते विडणी दरम्यानच्या नीरा उजवा कालव्यात पाण्यामध्ये टाकलेले वेगवेगळे स्पार्क्स बुधवार दिनांक 4 मार्च रोजी पोलिसांनी जप्त केले आहेत। तसेच या गुन्ह्यात वापरलेली 4 चाकी गाडी ही फलटण ग्रामीण पोलिसांनी जप्त केली आहे। फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाचे पोलीस प्रमुख PSI दीपक पवार तसेच त्यांचे सहकारी श्रीनाथ कदम, वैभव सूर्यवंशी, हनुमंत दडस, नितीन चतुरे, अमोल जगदाळे आदींनी संशयित आरोपी विशाल उर्फ नाना पोपट जगदाळे याला शिताफीने पकडून गजाआड केले आहे। फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाची धडाडीची कामगिरी सुरू असून गेल्या 2 महिन्यांमध्ये फलटण तालुक्यामध्ये सस्तेवाडी तसेच विडणी मांगोबा माळ आणि नाईकबोमवाडी तातमगिरी येथे घडलेल्या 3 खुनांच्या गुन्ह्यामधील आरोपींना बेड्या ठोकण्यामध्ये यश आले आहे। फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाच्या या चमकदार कामगिरीचे फलटण तालुक्यामध्ये सर्वत्र कौतुक होत आहे।